अजिमची गोलंदाजीवरून प्रणवला काही कळत नाहीये अजिमची गोलंदाजीवरून. पाचवा चेंडू अजिमचा, खूप बाहेरचा चेंडू. 75 व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक धाव पॅन्थर्सच्या खात्यामध्ये. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा चेंडू. सामना करेल प्रणव. रिव्हर्स हिटचा कीपर बीट झालेत. परत एक धाव घेतली धावून 22च्या स्वरूपात. स्विच हिटचा प्रयास होता प्रणवचा, पण काही बॅटीला लागला नाही चेंडू. बॅट्समॅन बीट, कीपर बीट. एक धाव धावून 22च्या स्वरूपात. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोहोचते 4 धाव. बिना गडी बाद 4 धावा. सुपर किंग्स कडून दुसरा षटक घेऊन आलाय संजय कदम. सामना करेल प्रणव याचा. प्रणवची एक झेल सुटली आहे, बघा किती माग पडतं. चेंडू हवेत लेग साईडच्या दिशेने. 2 धावांचा इशारा पंचांचा. खूप चांगला फटका मारलाय प्रणवने लेग साईड दिशेने. बॉल बॉल प्लीज. पहिला ओव्हर चालेल चालेल. दुसरा ओव्हर पहिला बॉल होता. हेडली क्रिकेट बॉलनी हा होणारा सामना SNPL 2025 शाहूनगर प्रीमियर लीग 2025. पहिला मुकाबला शाहूनगर सुपर किंग्स विरुद्ध शाहूनगर पॅन्थर्स. संजय कदम दुसरी गेंद. परत स्ट्राइक वर प्रणव. परत लेग साइड दिशेने कॉमेंट्री बॉक्सच्या वरती एक धाव. 75 एक धावसाठी. कुठेतरी प्रणवची झेल माग पडते इथे शाहूनगर सुपर किंग्स याला. कीपर बॉलरशी वार्तावाद करतात. बॉलरला टिप्स देत. खूप सुंदर फलंदाजी करतोय प्रणव आपल्या संघासाठी. शाहूनगर प्रीमियर लीग 2025 SNPL चा पहिला मुकाबला सुपर किंग्स विरुद्ध पॅन्थर्स. हेडली क्रिकेट बॉलनी होणारा सामना. हेडली हेवी क्रिकेट बॉल. संजयची तिसरी गेंद. सामना करेल प्रणव. मॅच बॉल आल्या मैदानात. चला सुरुवात करायची परत. संजयची तिसरी गेंद. सामना करेल प्रणव. परत लेग साइड दिशेने. बघूया पंचायत इशारा काय आहे. 2 धावांसाठी. 3 चेंडू आणि 3ही लेग साइडच्या दिशेने मारले प्रणवने हा फटका. कॉमेंट्री बॉक्स कडेच मारताय लेग साइडच्या दिशेने. 3 चेंडूच्या संख्येची धाव संख्या पोहोचली आहे ती 9 धाव. बिना गडी बाद 9 धावा.
संजयची चौथी गेंद. सामना करेल प्रणव. सुचितचा प्रयत्न, परत बीट, कीपर पण बीट झालेत. डॉट बॉल. बॅटची कडा नाही लागली. पंच. डॉट बॉल. दोन चेंडू लगातार डॉट केलेत संजयने. कव्हर केला आपला धाव. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय स्लिपच्या कडे. क्षेत्ररक्षकाने झेल घेतली आहे. विकेट. पहिला विकेट प्रणवचा. प्रणव चाले डगआउटच्या वर. पहिला विकेट सावनगर सुपर किंग्सचा. संजयने घेऊन दिला पहिला विकेट आपल्या संघासाठी. संघाची धाव संख्या पोहोचली होती 9. एक गडी बाद 9 धाव. वैयक्तिक पहिला व संघासाठी तिसरा षटक घेऊन आलाय तो चिराग. सामना करेल प्रथमेश. 10 ते 12 पावलांचा रनअप. नऊ. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. चिरागची पहिली गेंद. सामना करेल प्रथमेश. पुढे येऊन अंपायरचा पंचाचा इशारा. आउट. विकेट. खूप चांगला खेळून टाकलाय चिरागने आपल्या पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. स्टंपिंग. कीपरनी पण तेवढीच मदत केली आहे विकेट घ्यायला. दुसरा विकेट. प्रथमेश बाद. नवीन आलेले फलंदाज अनिकेत. सामना करेल चिरागचा. चिरागच्या षटकाची दुसरी गेंद. समोर मारण्याचा प्रयत्न, पण फलंदाज बीट झालेत. डॉट बॉल. खूप सुंदर गोलंदाजी चिरागची आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर विकेट घेऊन दिलाय. थर्ड बॉल. फलंदाजने डिफेन्स करून धावून घ्यायचा प्रयत्न आहे. एक धाव टिकल्याच्या स्वरूपात. संघाची धाव संख्या पोचली 10. 2 गडी बाद 10 धावा. चिराग याची चौथी गेंद. खूप उत्कृष्ट गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. मात्र एक धाव दिलाय आतापर्यंत. चौथी गेंद समोरच्या दिशेने फटका मारलाय 2 धावांसाठी. खूप चांगला फटका अनिकेत याचा. समोरच्या दिशेने 2 धाव. स्लॉट मधची गेंद पाठवलाय स्टँडच्या बाहेर. 2 धाव. परत बीट झाले बल्लेबाज. व्हाईट बॉल. पंचाने आपले दोन्ही हात बाहेर काढलेत. व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव.
4 चेंडू 13 धावा. फुल टच बॉल समोरच्या बिल्डिंग वरती 2 धावांसाठी. खूप उत्कृष्ट फटका मारलेला अनिकेतनी. कुठेतरी हा लूज बॉल फुल टचच्या स्वरूपात अनिकेतनी मारलाय समोरच्या बिल्डिंग वरती 2 धावांसाठी. धावसंख्या पोहोचते 15 धावांवर. 2 गडी बाद 15. शेवटचा चेंडू परत सिंगल घ्यायचा प्रयत्न, धावून काढायचा प्रयत्न, 2 धाव. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स अनिकेत आणि अक्षयच्या मध्ये. सतरा 3 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धाव, 2 गडी बाद. 5 षटकांचा आज सामना. खूप चांगली रनिंग विकेट दोन्ही फलंदाज कडून. 2 धाव चोरवले कुठेतरी. वैयक्तिक पहिला व संघटनेत 4था षटक घेऊन आला तो सूरज. अगं सूरज काय कामगिरी करतो आपल्या संघासाठी. स्कोर जाऊन पोहोचलाय 17 धाव, 2 गडी बाद. 3 षटका समाप्तीनंतर 4था षटक. सूरजची पहिली गेंद फुल टच बॉल, पंचाचा इशारा, चौका. फर्स्ट बाउंड्री ऑफ द मॅच. कुठेतरी खराब बॉल टाकले सूरजने. हा वेस्ट साइड फुल टॉस. सर्वात सोपं बॅट्समॅनला मारण्यासाठी फुल टॉस बॉल. प्रेक्षकांना विनंती आहे तिथून ग्राउंड खाली करायचं आहे. लेफ्ट साइडला प्रेक्षक ग्राउंड खाली करायचं आहे. फुल टॉस बॉल परत. यावेळी कुठेतरी वेस्टच्या वरती नो बॉल परत मारून दिलाय चौक्यासाठी. फ्री हिट आहे, फ्री हिट. कुठेतरी संजय प्रेशर मध्ये दिसत आहेत. सव्वीस धाव. 1 चेंडू नंतर संजयची दुसरी गेंद सूरजची. बॉलर प्रेशर मध्ये. पुढची बॉल चांगली चेंडू. एक धाव धावून घेतलंय. ग्राउंड मध्ये धावून घ्यायचंय. बॅट्समॅनला विनंती आहे. सूरजची तिसरी गेंद सामना करेल अनिकेत. चेंडू मारला हवेत लेग साइडर दिशेने, खूप उंच. चेंडू बाहेर, चौका. अनिकेतच्या बॅट मधून पहिली बाउंड्री. खूप चांगला फटका मारला अनिकेतने. खूप महाग षटक झालाय हा. या सामन्याचा सर्वात महाग षटक. आतापर्यंत फक्त 3च चेंडू झालेत आणि एकूण 14 धाव आले या षटक मध्ये. हेडली हेवी क्रिकेट टेनिस बॉल खेळण्यात जाणारा हा सामना साऊनगर प्रीमियर लीग 2025. चालू मुकाबला साऊनगर सुपर किंग्स विरुद्ध साऊनगर पॅन्थर्स. सूरजची चौथी गेंद समोरच्या दिशेने
लेग दिशेने मारलेला शॉट मिड विकेट फिल्टर कडे. एक धाव पूर्ण केलेत. दुसरा प्रयत्न पण अनिकेतने मना केली आहे. एक धावने संतुष्ट. परत फुल टॉस. यावेळी समोरच्या दिशेने मारलाय. 45 2 धाव. चौतीस. संघाची धावसंख्या पोहोचेल 34 धाव. 5 चेंडू नंतर चौथा षटक. शेवटचा चेंडू. शॉर्ट बॉल लूज बॉल यावेळी मारलाय झाडांचा वरून. बघूया 45 काय 4 धावांसाठी. या षटकामध्ये एकूण 4 चौके मारलेत. 3 अक्षयच्या बॅट मधून आणि 1 अनिकेतच्या बॅट मधून. खूप सुंदर फलंदाजी. रन कव्हर झाला या षटकामध्ये. चांगला टार्गेट सेट करण्याचा बघतायत इथे पॅन्थर्स. सूर्याचा एक महागडा षटक संपतोय. 38 2 गडी बाद 38 धाव. 5वा षटक घेऊन आलाय तो आझिम. वैयक्तिक दुसरा व संघासाठी शेवट षटक घेऊन आलाय तो आझिम. आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धाव खर्च केलेले. कुठेतरी आता परत स्कोर धावायचं. 38 38. आदिमची पहिली गेंद. आपल्या धारावी विधानसभा समन्वयक रिडन फर्नांडो साहेबांचं आगमन झालेलं आहे. शाहूनगर प्रीमियर लीगच्या वतीने शाहूनगर रहिवाशांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत. शिवाय त्यांनी उपस्थिती दर्शवल्याबद्दल त्यांचे विशेष आभार. रिडन फर्नांडो साहेबांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. आपल्या धारावी विधानसभा समन्वयक रिडन फर्नांडो साहेब यांनी आपली उपस्थिती दर्शवल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद रिडन फर्नांडो साहेब. आपण आपली अमूल्य वेळ देऊन आपली उपस्थिती दर्शवल्याबद्दल. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुरस्कृत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माजी कार्यसम्राट खासदार राहुल शेवाळे साहेब व विधानसभा संघटक शकील अहमद शेख यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्या संयुक्त सहकार्याने 2025 ची शाहूनगर प्रीमियर लीग शाहूनगर मैदानामध्ये संपन्न होत आहे. सर्व खेळाडूंचे मनपूर्वक आभार. विशेष आभार शाहूनगर पोलीस स्टेशनचे एपीआय चव्हाण साहेब देखील या प्रीमियर लीग मध्ये सहभागी आहेत. चव्हाण साहेबांचे देखील या शाहूनगर वसाहतीतर्फे मनपूर्वक आभार. आदिमच्या शेवट षटकाच्या पहिल्या 2 चेंडूवरती पहिल्या 2 विकेट. शुभम कोणतीने पहिल्या 2 चेंडूवर आपले 2 फटकेचे मारले. 2 चेंडूमध्ये 4 धाव एकत्र केलेत. संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 42 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट्स.
समोरच्या दिशेने मारलेला फटका कव्हरच्या दिशेने. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक धाव चुरवण्याचा प्रयत्न, पण पंच आपला निर्णय सांगत आउट. विकेट 1+ विकेट. एक धाव आणि विकेट आहे. शेवटचा चेंडू, फर्स्ट इनिंग, लास्ट बॉल. समोरच्या दिशेने मारलेला फटका 2 धावांसाठी. .46 रन झालेत. 47 टार्गेट. पॅन्थर्सने एक मोठा लक्ष समोर ठेवलाय सुपर किंग्सच्या. 30 चेंडू 47 रन्स. 47 रन्स 30 बॉल्स. 47 रनचा टार्गेट सुपर किंग्स साठी. हा सामना जिंकण्यासाठी सुपर किंग्सला 30 चेंडू मध्ये 47 रन करायची आवश्यकता आहे. 47 टार्गेट आहे. सुशांत फील्ड मध्ये दिसत आहेत, आपले हात घुमवत. सावनगर पॅन्थर्सला विनंती, लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. वेळ नाही घालवायचा आहे. असंच खूप उशीर झालाय. प्रेक्षकांना दिखाना डीजे नहीं है, डीजे ना है ना, माइक में गाना बजा ना. करंट आलाय. चला मॅचला सुरुवात. सेकंड इनिंग्स ऑफ फर्स्ट मॅच. सलामीचे फलंदाज सुपर किंग्सचे मैदानात. पॅन्थरचा कडून पहिला षटक घेऊन आला सुशांत. स्ट्राइक वर आलाय तो शैलेंद्र आणि नॉन स्ट्राइक वर आलाय तो कबीर. पहिला षटक घेऊन आलाय तो सुशांत. सुशांत विरुद्ध शैलेंद्र, शैलेंद्र विरुद्ध सुशांत. सुरुवात करायची पंच. दुसऱ्या इनिंगची पहिली गेंद.
दोन स्लिप दिसत आहे आपल्याला. एक कॅचिंग कव्हर्स, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. कॅचिंग मिड विकेट, विकेट कीपर बॉलर. 47 रनचा हा टार्गेट. मॅच जिंकण्यासाठी 47 रनचे टार्गेट लक्ष्य आहे. 5 षटकामध्ये 47 रन टार्गेट चेस करायला लागेल आणि पॅन्थर्सला जिंकण्यासाठी 77 रन टार्गेट थांबवायचं आहे. चला मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू व्हाईटच्या स्वरूपात, एक धाव खाता उघडलाय व्हाईट बॉलनी. आणि हा लेग साइडला लॉफ्टेड केला होता चेंडू. एक धाव पूर्ण. तसेच एक चेंडू, एक अवांतर धाव होती. वाईट चेंडू, अवांतर धाव, अवांतर चेंडू. संघाच्या धावसंख्येत वाढ, 2 धावा, एक चेंडू अखेरीस. सुंदर असा ड्राईव्ह केला होता, स्क्वेअर कट केला होता कबीर यांच्या बॅट मधून सुशांत यांना आणि एक धाव घेण्यास यशस्वी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 3. सामोरे जातील शैलेंद्र दादा आणि पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने शॉट मारायचा प्रयत्न, पण तो अयशस्वी. आणि एक धाव घेण्यासाठी शैलेंद्र यशस्वी. तसेच धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली आहे 3 बॉल 4 धावा. कबीर बॉलिंग एंड वरती सुशांत. सुंदर असा फटका आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार, चौकार. सुंदर असा बॅट स्विंग आपण पाहू शकतो कबीर यांच्या बॅट मधून आणि बॉल चाललाय सीमारेषा पार चौकार साठी. आणि धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली 8. 4 बॉल 8 धावा, 4 चेंडू अखेरीस 8 धावा झालेल्या आहेत. आणि पुढील चेंडू सामोरे जातील कबीर सुशांत यांच्या बॉल साठी. आणि हा सुंदर असा चेंडू सुशांत यांच्या बॉल मधून, सुशांत यांच्या गोलंदाजी मार्क वरून पाहू शकतो आपण. शेवटचा चेंडू सुशांत याचा समोर मारलेला फटका, खूप सुंदरचा फटका मारलाय. 45 रनात 2 धाव, 2 धाव स्वरूपात संघाची धाव संख्या पोचली आहे ती 10. बेनगाडी बाद 10 धावा. सहा षटकामध्ये कुठेतरी आता 37 धाव करायचे आहेत. 24 चेंडू आणि 37 धावांची गरज.
वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरा षटक घेऊन आलाय तो अनिकेत. बघा काय कामगिरी करतो आपल्या टीमला विजय ठरवण्यासाठी. राईट आर्म मीडियम फास्टचा मारा अनिकेत. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरा षटक घेऊन आलाय तो. पहिल्या षटकात 10 धाव पूर्ण कमावलेत सुपर किंग्स यांनी. दुसऱ्या षटकाची सुरुवात. अनिकेतचा पहिला चेंडू सामना करेल शैलेंद्र. शॉर्ट बॉल टाकलेला हा बॉल. फलंदाज बीट झालेत. काही काढण्यात नाही आलंय. अनिकेतचा दुसरा चेंडू सामना करेल शैलेंद्र. राईट मीडियम फास्टचा मारा अनिकेत. फुल चेंडू. फलंदाज बीट कीपर पण बीट झाले. बाईच्या स्वरूपात एक धाव. या एक धावासोबत संघाची धाव संख्या पोहोचली ती 11. स्ट्राइक वर आला तो कबीर. सामना करेल अनिकेतचा. अनिकेतची तिसरी गेंद. चेंडू हवेत. चेंडू खाली चित्ररक्षक. झेल सुटलीये. झेल सुटलीये कबीर याची आणि 2 धाव धावून काढलेत. अनिकेत नाखुश. टीम पॅन्थर्स नाखुश. बघूया किती महाग पडता हा कबीरचा विकेट. कुठेतरी पहिल्या विकेटची संधी होती पण झेल सुटली आहे. चौथी चेंडू. वेगाने टाकलेला हा बॉल. अंपायर साइड नॉट आउट. डॉट बॉल. डॉट बॉलच्या स्वरूपात 4 चेंडूनंतर संघाची धाव संख्या पोहोचली होती 13. 5वा चेंडू. यॉर्कर पद्धतीने टाकलेला हा बॉल. अंपायरने विकेट दिलाय. LBW लेग बिफोर विकेट. फलंदाज बाद कबीर बाद होतोय. LBW च्या स्वरूपात पहिली विकेट पडते ती कबीर याची. लेग बिफोर विकेट. अनिकेतची पहिली विकेट. टीम सुपर किंग्स LBW चा हा विकेट आहे. आपल्या इकडच्या नियम मध्ये LBW आहे. LBW ने फलंदाजाला बाद देऊ शकतात. क्षेत्ररक्षक खूप झाला असेल त्याने झेल सोडलेली. कबीरचा विकेट भेटलाय. शेवटचा चेंडू दुसरा षटकाचा. लोअर फुल टॉस. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचे प्रयत्न पण फलंदाजीने मना केलाय. एक धाव पूर्ण केलेत. एक धावाने संतुष्ट. संघाची धाव संख्या पोहोचते 14. या षटकामध्ये फक्त 4 धाव खर्च केले अनिकेत यांनी आणि एक विकेट सुद्धा घेऊन दिली आपल्या संघाला कबीरची. खूप सुंदर गोलंदाजी. दोन षटकार समाप्ती. संघाची धाव संख्या पोहोचली 14. एक गडी बाद 14 धाव. बॉलिंग मार्गवर आलाय तो अक्षय.
सामना करेल अजिम याचा. अजिमला एक ऑलराऊंड खूप सुंदर चेंडू यॉर्कर पद्धतीने टाकलेला हा चेंडू. आपल्या शाहूनगरचे कार्यशील समाजसेवक संजय मानकर यांना विनंती करण्यात येत आहे की जरा कॉमेंट्रीसाठी त्यांनी स्वतः सहभागी घ्यावा. सुशांत भाटकर यांनी सुंदर असा झेल पकडलेला आहे. सुशांत भाटकर अतिशय सुंदर असा झेल. नवीन पोरं तयार कशी होणार? लहान आहे म्हणूनच बोलायला पाहिजे. शिकणार कधी? हॅलो हॅलो. शाहूनगरची आन बान शान शाहूनगर प्रीमियर लीग आपल्या या शाहूनगरच्या मैदानात सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या जोरात जोशात आणि उत्साहात साजरा होत आहे. जेणेकरून शाहूनगर मधील जे क्रिकेट खेळतात, ज्या क्रिकेटमध्ये चांगलं योगदान देतात, त्यांचं नुसतं शाहूनगरमध्ये नाही तर संपूर्ण मुंबई महाराष्ट्रात नाव आहे, नावाजलेले आहेत. त्यांच्या गुणवत्तेला कुठेतरी वाव मिळावं म्हणून आपण शाहूनगर प्रीमियर लीग दरवर्षी भरत असतो. आजचा हा जो सामना आहे हा अतितडीचा सामना आहे. चिराग एडवणकर आता आपल्याला फलंदाजी करतील. अक्षय मयेकर हे गोलंदाजी करतात आणि आखूट डब्याला चेंडू चिराग एडवणकर यांनी मैदानाच्या बाहेर भिरकावून दिलेला आहे. आर पार चौकार. चिराग एडवणकर आपल्या संघासाठी झुंज देत आहेत. पाहूया या झुंजीतून आपल्या संघाला ते विजय पथावर घेऊन जातात की नाही, कारण ते एक नावाजलेले प्लेयर आहेत, क्रिकेटपटू आहेत. फक्त शाहूनगरमध्ये नाही संपूर्ण मुंबईमध्ये त्यांचं नाव आहे. मुंबईच्या दिग्गज संघाकडून ते खेळतात. पुढील होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही कर्णधारांनी इथे स्टेजवर यायचं आहे नाणेफेकीसाठी. सुंदर चेंडू टेवाला एक धाव मिळेल, एक धाव मिळालेला आहे, एक धावावर समाधान मानावं लागेल. याच्यानंतर होणारे दोन्ही संघ आणि नाणेफेकीसाठी मंचाचे इथे यायचं आहे. सामन्यामध्ये चुरस आहे. विजयासाठी 48 धावांची आवश्यकता आहे. आणि हा फुलटॉस मिळाला चेंडू मैदानात आहेत. बघूया एक धाव भेटतात की दोन धाव. एक धाव मिळालेला आहे, एक धाव समाधान मानावं लागेल आणि धावची तोंडात का पाहायचं आणि धावचीत बाद. पंचांनी धावचीत बाद केलेला आहे. याचबरोबर गडी बाद झालेला आहे. एकूण धाव संख्या 19. तिसरं षटक चालू आहे. 8 धावांची सरासरी आहे. 19 धावा झालेल्या आहेत. अजून आठ षटकात 47 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. आणि हा झेल उडालेला आहे. मैदानात आहे का मैदानाच्या बाहेर पाहायचा आहे. चेंडू मैदानातच आहे. एक धाव मिळेल, एक धाव मिळालेली आहे. दुसरी धाव भेटते की नाही पाहायचं आहे. 2 धाव धावून काढलेले आहेत. 2 धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या वाढ. एकूण धाव संख्या झालेल्या आहे 21.
3 षटक पूर्ण झाल्या. 3 षटकात 21 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 3 षटकामध्ये विजयासाठी अजून 26 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ 8.75 ची सरासरी आहे विजयासाठी. पाहूया उर्वरित 3 षटकामध्ये चिराग एडवणकर जे नावाजलेले फलंदाज गोलंदाज आहेत ते आपल्या संघाला विजयी करतात का. कमलानगर मध्ये आहे ना होलसेलचं कमलानगर में अरे ठीक आहे गोपालचा शाखेच्या बाजू गोपाळ आहे ना त्याच्या बाजूला आहे बघ होलसेल वाला राजेश तळशिलकर आणि महेश मकवान. हॅलो, आपल्या या सामन्यासाठी नामांकित पंच राजेश तळेकर आणि महेश मकवाना हे एकेकाचे दिग्गज टेनिस क्रिकेटमधील दिग्गज नाव आहेत. ते आपल्याकडे पंच म्हणून लाभलेले आहेत. मंडळातर्फे दोन्ही पंचांचे आम्ही आभार मानतो आणि सालाबादप्रमाणे ते आमच्याकडे उपस्थित झाले त्यामुळे त्यांचा आम्ही खूप खूप आभार मानतो आणि असंच सहकार्य आम्हाला त्यांचं लाभो अशी आम्ही विनंती करतो. उर्वरित 3 षटकामध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. पाहूया या अतितटीच्या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी ठरतो. उत्कृष्ट चेंडू मैदानाच्या बाहेर 2 धावा मिळतील. आपल्या पंचांचा निर्णय पाहिजे. महेश मकवाना साहेबांनी 2 धावा घोषित केलेल्या आहेत. याचबरोबर विजयासाठी अजून 24 धावांची आवश्यकता आहे आणि 17 चेंडू शिल्लक आहेत. माफ करा, 11 चेंडू 10 चेंडू फक्त राहिलेले आहेत आणि जवळजवळ क्षेत्ररक्षण करणारा संघ विजय होईल असं वाटतंय. उत्कृष्ट झेल पकडलेला आहे आणि याचबरोबर पुढच्या कडे बाद झाले. उर्वरित 10 चेंडू मध्ये दहा चेंडू 24 धावा 23 धावा. एक कठीण असं समीकरण आहे. पाहूया किती धावा भेटतात. 1 धाव. नऊ चेंडू आणि 23 धावा. चेंडू द्यायचा आहे मैदानात. चेंडू द्यायचा आहे. 9 चेंडू आणि 23 धावा. एक कठीण असं समीकरण बनलेलं आहे चिराग एडवणकर यांच्या समोर. पण ते एक नावाजलेले फलंदाज आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्या संघाला विजय करण्यासाठी ते प्रयत्न करतील.